साताराच्या ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचं रूप आता पालटू लागलंय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून या किल्ल्याच्या संवर्धनासाठी तब्बल 130 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला। सातारा पालिकेच्या माध्यमातून अजिंक्यतारा किल्ला संवर्धनाचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे आणि त्यामुळे ऐतिहासिक अजिंक्यताराला हेरिटेज लुक मिळू लागलाय। पायवाट, बसण्यासाठी व्यवस्था, तळ्यांची स्वच्छता आणि प्रवेशद्वार, दक्षिण दरवाजाची मजबूत तटबंदी करण्याची कामं गतीनं सुरू आहेत। आणि आज अजिंक्यतारा किल्ल्यावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या साताऱ्यातील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचं आत्ता रूपडं पालटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे साताऱ्यातीलच अजिंक्यतारा किल्ल्यावरती। माझ्या पाठीमागे बघू शकता मोठ्या प्रमाणात या गड किल्ल्याचं संवर्धनाचं काम देखील सुरू आहे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून तब्बल 130 कोटी रुपयांचा निधी देखील या किल्ल्यासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सातारा पालिकेतर्फे देखील या गड किल्ल्याचं संवर्धनाचं काम देखील आत्ता सुरू आहे। एकंदरीतच बघायला गेलं तर या राजधानी सातारच्या ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याला देखील आता हेरिटेज लुक मिळाल्याचं चित्र देखील आता पाहायला मिळते। यामध्ये प्रामुख्याने पायवाट बसवण्यासाठी व्यवस्था असेल, त्याचबरोबर तळ्यांची व्यवस्था असेल, स्वच्छता असेल, त्याचबरोबर प्रवेशद्वारे असतील, त्यामध्ये मजबूत असा जो दक्षिण दरवाजा आहे त्याची देखील मजबूत तटबंदी करण्याची कामं देखील आता सुरू आहेत। एकंदरीतच बघायला गेलं तर सातारा जिल्हा हा गड किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर या काही थोड्याच महिन्यामध्ये देखील आता या अजिंक्यतारा किल्ल्याचं देखील ऐतिहासिक जो अजिंक्यतारा किल्ला आहे त्याचं देखील रूपडं पालटताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर अजिंक्यताऱ्यावरती देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक असतील देखील हजेरी लावतात। मात्र हा हेरिटेज लुक मिळाल्यानंतर देखील पर्यटन मोठ्या संख्येने देखील हा किल्ला पाहण्यासाठी येऊ शकतात। एकंदरीत बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गड किल्ले आहेत आणि या संपूर्ण गड किल्ल्यांचं देखील संवर्धनाचं काम देखील प्रशासनामार्फत सुरू आहे। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।